स्तोत्र संहिता अध्याय 85 मुख्य गवयासाठी कोरह पुत्रांचे स्तोत्र। हे परमेश्वरा, तू आपल्या देशावर प्रसन्न झाला आहेस। तू याकोबाला बंदिवासातून परत आणले आहे। तू आपल्या लोकांच्या अनितीची क्षमा केली आहे। त्यांच्या सर्व पापांवर पांघरून घातले आहे। तू आपला सर्व क्रोध आवरीला आहे। तू आपल्या कोपाची तीव्रता सोडून दिली आहे। हे आमच्या उद्धारक देवा, आम्हाला परत आण आणि आमच्यावरील आपला रोष नाहीसा कर। तू आमच्यावर सर्व काळ कोपलेला राहणार काय? पिढ्यानपिढ्या तू आपला क्रोध चालू ठेवणार काय? तुझ्या लोकांनी तुझ्या ठायी हर्ष पावावा म्हणून तू आमचे पुनरुज्जीवन करणार नाहीस काय? हे परमेश्वरा, तुझ्या दयेचा आम्हाला अनुभव येऊ दे व तू सिद्ध केलेले तारण आम्हाला दे। परमेश्वर देव जे काय बोलेल ते मी ऐकून घेईन, कारण तो आपल्या लोकांशी व आपल्या भक्तांशी क्षेमकुशलाचे भाषण करील। मात्र त्यांनी मूर्खपणाकडे पुन्हा वळू नये। खरोखर त्याचे भय धरणाऱ्यांना त्याने सिद्ध केलेले तारण समीप असते, ह्यासाठी की आमच्या देशात वैभव नांदावे। दया व सत्य ही एकत्र झाली आहेत। नीती व शांती ह्यांनी एकमेकींचे चुंबन घेतले आहे। पृथ्वीतून सत्य बाहेर पडत आहे। स्वर्गातून नीतिमत्व अवलोकन करीत आहे। जे उत्तम ते परमेश्वर देईल आणि आमची भूमी आपले फळ देईल। त्याच्या पुढे नीतिमत्व चालेल व त्याची पावले इतरांना मार्गदर्शक होतील।